नमस्कार, मी अनुज तुमच्या सर्वांचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर नंबर 2 पाहिला होता, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. या आता चालू व्हिडिओजमध्ये थर्ड चॅप्टर इंडायसेस आणि क्यूब रूट आपण पाहणार आहोत. चला स्टार्ट करूया. लास्ट चॅप्टर कोणी पाहिला नसेल तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला अनुज क्लासरूमवर मिळून जाईल, तर जरूर चेक करावे. चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड द क्यूब रूट. सोबत पेन आणि तुमची वही घेऊन बसावे, तुमचा सराव सोबत होईल. तर व्हॉट इज मीन बाय इंडायसेस? इंडायसेस म्हणजे काय? लेट अस सी व्हॉट इज मीन बाय इंडायसेस. इफ वी राईट 2 into 2 into 2 into 2 into 2 2 into 2 into 2 into 2, how many times? It is 5. किती वेळा आहे? 1 2 3 4 5 5 वेळा इथे दिलेला आहे. तर वी कॅन राईट 2 raised to power 5. वी कॅन एक्सप्रेस इट ॲज, आपण याला कशा प्रकारे लिहू? 2 raised to power 5. 2 raised to power 5 म्हणजे 2 into 2 into 2 5 टाइम्स. ओके, तर हा जो पार्ट असतो याला काय म्हणतो आपण? हा जो पार्ट असतो याला काय म्हणतो आपण? इंडेक्स. हा जो पार्ट असतो याला काय म्हणतो? इंडेक्स. हा जो पार्ट असतो याला काय म्हणतो? बेस. हा जो पार्ट असतो तो बेस. म्हणजे 2 हा किती टाइम्स आहे? 5 टाइम्स. 2 हा किती टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहे? 5 टाइम्स. समजा एक अजून एक्झाम्पल घेतलं, 6 raised to power 7 असेल, तर इथं बेस कोणता आहे आपला? बेस कोणता आहे? हा बेस झाला. हा काय झाला? इंडेक्स झाला. तर 6 raised to power 7 इज इक्वल टू किती वेळा 6 घ्या लागेल? 7 टाइम्स 6 घ्या लागेल. 6 into 6 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स आणि 7 टाइम्स. अशा प्रकारे 6 raised to power 7 म्हणजे 6 into 6 into 6 into 6 into 6 into 6 into 6. किती टाइम्स? 7 टाइम्स. हा आपला बेस असतो, हा आपला इंडेक्स असतो. अशा प्रकारे तुम्ही इंडायसेस रिप्रेझेंट करू शकता. हे आपण लास्ट मध्ये पाहिलं आहे. नंतर काय असतात? लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस पण लास्ट स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत. पहिला लॉज काय आहे? ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू काय असते? ए रेस टू पॉवर एम प्लस एन. समजा बेस सेम आहे, 2 रेस टू पॉवर 5 असेल इंटू 2 रेस टू पॉवर 3 असेल, तर याचं उत्तर काय येईल? डायरेक्टली करायचं असेल तर 2 रेस टू पॉवर एम प्लस एन. एम प्लस एन, एम प्लस एन म्हणजे 5 प्लस 3 8. 5 प्लस 3 दॅट इज 2 रेस टू पॉवर 8. हे आपलं काय आन्सर येईल. कधी? जर बेस सेम असेल, जर आपला बेस सेम असेल आणि इंडेक्समध्ये आपल्याला 5 आणि 3 दिलेले आहे. 2 इंटू ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम प्लस एन. सेम 2 रेस टू पॉवर 5 इंटू 2 रेस टू पॉवर 3 इज इक्वल टू 2 रेस टू पॉवर 5 प्लस 3 इज इक्वल टू 2 रेस टू पॉवर 8. सेम डिव्हिजनमध्ये समजा 5 रेस टू पॉवर, ओके, समजा 5 रेस टू पॉवर 6 असेल डिवायडेड बाय 5 रेस टू पॉवर 2 असेल, तर इथे काय करायला लागेल? ए रेस टू पॉवर एम डिवायडेड बाय ए रेस टू पॉवर एन. बेस सेम 5 रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय 5, तर ए रेस टू पॉवर एम मायनस एन, तर 5 रेस टू पॉवर 6 मायनस 2 दॅट इज 5 रेस टू पॉवर 6 मायनस 2 4. दॅट इज द आन्सर. अशा प्रकारे हे पण प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी ए इंटू बी होल ब्रॅकेट रेस टू पॉवर एम, म्हणजे ए इंटू बीचा होल ब्रॅकेट असेल रेस टू पॉवर एम, तर ए रेस टू पॉवर एम इंटू बी रेस टू पॉवर एम. जर 5 इंटू 3 च्या रेस टू पॉवरला 2 असेल, तर आपण यालाच काय लिहू शकतो? प्रॉपर्टीप्रमाणे 5 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर, सॉरी 3 स्क्वेअर, तर काय 3 आहे, 5 स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर. इथे इंडेक्स सेम आहे पण आपले बेसेस अलग अलग आहे. जर बेसेसचा मल्टिप्लिकेशन दिले असेल, त्याच्या रेस टू पॉवरला समथिंग दिलं असेल एम, तर तेच रेस टू पॉवर दोन्ही बेसला लागू होतो. यालाही लागू होतो, यालाही लागू होतो. ए रेस टू पॉवर एम बी रेस टू पॉवर एम. अशा प्रकारे
ही प्रॉपर्टी आहे. ए रेस टू पॉवर 0 ऑलवेज इज 1. ए रेस टू पॉवर 0 म्हणजे 2 रेस टू पॉवर 0 असो तेही 1 असेल, 3 रेस टू पॉवर 0 असेल तेही 1 असेल, 70 रेस टू पॉवर 0 जरी असेल तरी काय आन्सर असेल, 1च आन्सर असेल. तर ही एक प्रॉपर्टी आहे की एनी बेस रेस टू पॉवर 0 इंडेक्स 0 इज ऑलवेज 1. इज ऑलवेज 1 हे आपल्याला एक प्रॉपर्टी दिलेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया. जर ए रेस टू पॉवर मायनस एम असेल तर 1 अपॉन ए रेस टू पॉवर एम होते. म्हणजे 2 रेस टू पॉवर -3 दिलं असेल तर यालाच आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन 2 रेस टू पॉवर 3. ओके, 1 अपॉन 2 रेस टू पॉवर 3. ए रेस टू पॉवर मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू पॉवर एम. तो 2 रेस टू पॉवर -3 म्हणजे 1 अपॉन 2 रेस टू पॉवर 3. किंवा और यालाच आपण अशा प्रकारे पण म्हणू शकतो, जर 2 रेस टू पॉवर 3 दिलं असेल तर याला जर इंडायसेसमध्ये तर 1 अपॉन 2 रेस टू पॉवर -3 अशा प्रकारे पण लिहू शकतो. किंवा आपल्याला सेम और 1 अपॉन 2 रेस टू पॉवर 3 दिलं असेल तर यालाच काय लिहू शकतो, 2 रेस टू पॉवर -3 पण लिहू शकतो. हेच याचं उलटं. तर ए रेस टू पॉवर -m असेल इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू पॉवर m होते. आता ए रेस टू पॉवर mचा पॉवर n म्हणलं, ए रेस टू पॉवरचा पॉवर m चा पॉवर n तर काय होईल, ए रेस टू पॉवर mn होईल. ए रेस टू पॉवर m इंटू n होईल. कशा प्रकारे, समजा 7 रेस टू पॉवर 2 दिलं असेल आणि त्याचा अजून पॉवर काय असेल, 3 असेल तर यालाच काय लिहू शकतो आपण, 7 रेस टू पॉवर पहिला काय पॉवर 2 इंटू 3, 2 इंटू 3 तर किती येईल, 3 2 6 तर 7 रेस टू पॉवर 6 याचा आन्सर असेल. अजून एखादा एक्झाम्पल घेतलं तर 4 रेस टू पॉवर 1 दिला आहे, सॉरी 4 रेस टू पॉवर 4 दिला आहे आणि त्याचा स्क्वेअर दिला आहे तर काय होईल, 4 बेस आहे आपला सेम तसाच, 4 इंटू 2 जे इंडेक्समध्ये आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. जे इंडेक्समध्ये आहे, इथे इंडेक्समध्ये काय हे आहे तर यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2 दॅट इज 4 रेस टू पॉवर 4 इंटू 4 2 8, 4 2 8, 4 2 8 तर 4 रेस टू पॉवर. अशा प्रकारे ए टू द पॉवर ऑफ पॉवर एन असेल तर ए टू द पॉवर एम इंटू एन होत असते. ओके, नेक्स्ट ए डिवायडेड ए अपॉन बी रेस टू पॉवर एम तर काय असेल, ए रेस टू पॉवर एन आणि बी रेस टू पॉवर एम. जर एक्झाम्पल पाहिलं, जर 2/3 च्या रेस टू पॉवरमध्ये काय दिलं असेल, 2/3 च्या रेस टू पॉवरमध्ये 4 दिलं असेल तर काय लिहू शकतो आपण, 2 रेस टू पॉवर 4 आणि 3 रेस टू पॉवर 4 अशा प्रकारे लिहू शकतो आपण. म्हणजे जो कम्प्लीट आपला रॅशनल नंबर आहे त्याच्या रेस टू पॉवरला समथिंग नंबर दिला असेल तर त्याचा जो न्यूमरेटर आहे त्याच्या रेस टू पॉवरला सेम इंडेक्स, जो न्यूमरेटर आहे त्याच्या याला सेम इंडेक्स आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या याला सेम इंडेक्स. ओके, अशा प्रकारे पण लिहू शकतो. आणि लास्ट प्रॉपर्टी काय, ए बाय बी रेस टू पॉवर -m तर त्याचा बी बाय ए रेस टू पॉवर m. ओके, तर याला काय लिहू शकतो आपण, 5/4 रेस टू पॉवर -2 असेल तर प्रॉपर्टीप्रमाणे काय होईल, 5/4 रेस टू पॉवर -2 असेल तर प्रॉपर्टीप्रमाणे जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला आहे, जो डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला आहे. मग 4/5. ओके, आणि हा जो इंडेक्स आहे तो मायनस असेल तर इथं काय होईल, प्लस होईल म्हणजे 2 होईल. ओके, तर सेम यालाच आपण काय लिहू शकतो, समजा 2/7 रेस टू पॉवर, अनदर एक्झाम्पल 2/7 रेस टू पॉवर जर 3 दिलं असेल तर यालाच आपण करू, याला जर रिव्हर्स केलं, आता हे आपल्याला असं दिलं आहे 2/7 रेस टू पॉवर 3 दिला आहे, याचं रिव्हर्स केलं तर काय होईल, मग 7/2 रेस टू पॉवर -3. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लॉज ऑफ इंडायसेस लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहे. हे लॉज ऑफ इंडायसेस आपल्याला समोर येणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये यूज करायचे आहे. तर हे लॉज ऑफ इंडायसेस
लक्षात ठेवा. पहिला काय होता, ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम प्लस एन. नेक्स्ट ए रेस टू पॉवर एम डिवाइडेड बाय ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम माइनस एन. नेक्स्ट ए इंटू बी होल ब्रॅकेट रेस टू पॉवर एम, तर ए रेस टू पॉवर एम इंटू बी रेस टू पॉवर एम. ए रेस टू पॉवर 0 ऑलवेज 1 असते. नंतर ए रेस टू पॉवर मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू पॉवर एम. ओके, एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे सर्व कशा प्रकारे आपण. नंतर ए रेस टू पॉवर एम रेस टू पॉवर एन, तर काय होते ए रेस टू पॉवर एम इंटू एन. ओके, ए बाय बी रेस टू पॉवर एम, तर ए रेस टू पॉवर एम डिवाइड बाय बी रेस टू पॉवर एम. आणि लास्ट ए बाय बी रेस टू पॉवर मायनस एम, तर बी बाय ए रेस टू पॉवर एम. दीज आर द लॉज ऑफ इंडायसेस. नेक्स्ट, आता हे लॉज ऑफ इंडायसेस युजिंग आपल्याला विथ प्रॉपर नंबर्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. लॉज ऑफ इंडायसेस युजिंग करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर फर्स्ट काय, 3 रेस टू पॉवर 5 इंटू 3 रेस टू पॉवर 2. तर 3 रेस टू पॉवर आपल्याला काय दिलेलं आहे, 3 रेस टू पॉवर 5 इंटू 3 रेस टू पॉवर 2. तर काय येईल, 3 रेस टू पॉवर 5 प्लस 2. आपले काय असते ए रेस टू पॉवर एम प्लस ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम प्लस एन. 5 प्लस 2 म्हणजे काय येईल, 3 रेस टू पॉवर 5 नो 7. इथं काय आन्सर येईल 7. इथं काय येईल 7. 3 रेस टू पॉवर 7. 3 रेस टू पॉवर 7. ओके, हे झालं पहिलं. नेक्स्ट सेकंड, 3 रेस टू पॉवर 7 डिवाइडेड बाय 3 रेस टू पॉवर 9 इज इक्वल टू काय होईल, 3 रेस टू पॉवर 7 डिवाइडेड बाय 3 रेस टू पॉवर 9 इज इक्वल टू काय असते, ए रेस टू पॉवर एन मायनस ए रेस टू पॉवर एम डिवाइडेड बाय ए रेस टू पॉवर एम. तर ए रेस टू पॉवर 7 मायनस 9 एम मायनस एन, 7 मायनस 9 दॅट इज 3 रेस टू पॉवर 7 मायनस 9 मायनस 2. इथं काय 3 रेस टू पॉवर मायनस 2. ओके, नंतर थर्ड एक्झाम्पल, 3 रेस टू पॉवर 4 प्लस 3 रेस टू पॉवर 4 रेस टू पॉवर 5. तर याचं काय 3 रेस टू पॉवर 4 इंटू 5, 3 रेस टू पॉवर एम रेस टू पॉवर एन म्हणजे 3 रेस टू पॉवर एम इंटू एन. 3 रेस टू पॉवर ए 4 इंटू 5 दॅट इज 4 by 5 20. त्याला म्हणजे 20. 4 इंटू 5 20. 3 रेस टू पॉवर 20 त्याचं काय 20. ओके, अशा प्रकारे. नंतर 5 रेस टू पॉवर मायनस 3, तर 1 अपॉन 5 रेस टू पॉवर 3. तर 3 1 अपॉन 5 रेस टू पॉवर 3. 5 रेस टू पॉवर एनिथिंग रेस टू पॉवर 0 इज ऑलवेज 1. इथं आपल्याला माहित आहे. एनिथिंग रेस टू पॉवर 1 इज ऑलवेज given number, that is 5 raised to power 1 always is 5, or 6 raised to power 1 is always 6, like that. Next 5 into 7 raised to power 2, तो 5 raised तर 5 इधर येईल 5 raised to power 2 आणि 7 raised to power 2. सिंपल. 5 into 7 raised to power 2, तर a into b whole bracket 2, तर a raised to power m b raised to power m, the 5 raised to power square 7, 5 raised to power 2, 7 raised to power 2. That is 2 is index. Same index is copied here and here. Okay. 5 by 7 raised to power 3. So 5 raised to power 3 and 7 raised to power 3. Simple. A इथं कोणतं a upon b raised to power m हा रूल लागला. तर a raised to power m आणि b raised to power. ओके, आणि लास्ट 5 by 7 raised to power minus 3. तर काय होईल, हे वर जाते आणि हे खाली येते. डिनॉमिनेटर वर जाते आणि न्यूमरेटर खाली असते. 7 by 5 रेस टू पॉवर 3. इथं कोणता रूल लागला, a by b रेस टू पॉवर मायनस b by a रेस टू पॉवर m हा रूल इथे लागला. ओके, हा रूल इथे लागला. तशा प्रकारे आपण लॉज ऑफ इंडायसेस होईल प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह केलेले आहे. नेक्स्ट काय दिलेला पाहूया आपण. मिनिंग ऑफ द नंबर्स
विथ रॅशनल इंडायसेस. जेव्हा रॅशनल इंडायसेस असेल आपल्याला दिलेले तेव्हा त्याचं मिनिंग काय? मिनिंग ऑफ द नंबर्स वेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ 1/n. 1/n म्हणजे 1/2 किंवा 1/3 किंवा 1/4 और डॅश डॅश 1/n. या फॉर्ममध्ये जर तुमचा इंडायसेस असेल म्हणजे इंडेक्स असेल, समजा a⁻1/n, अशा प्रकारे जर आपल्याला इंडेक्स दिला असेल तर त्याचा मिनिंग काय होतो ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. समजा एखादा नंबरचा जर स्क्वेअर दाखवायचा असेल तर आपण काय लिहितो? एखाद्या नंबरचा जर स्क्वेअर दाखवायचा असेल तर आपण काय लिहितो? ए स्क्वेअर लिहितो. एखाद्या नंबरचा जर स्क्वेअर दाखवायचा असेल तर ए स्क्वेअर लिहितो. आणि तेच जर स्क्वेअर रूट दाखवायचं असेल तर काय लिहू? स्क्वेअर रूट दाखवायचं असेल तर काय लिहू आपण? समजा स्क्वेअर रूट ऑफ ए याला जर नंबर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय लिहू? a⁻1/2. a⁻1/2 काय लिहिता येते? a⁻1/2. सेम नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 25 जर लिहायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 25 कशा प्रकारे लिहिता येते? आपल्याला एक √25 याही प्रकारे लिहिता येते. किंवा रॅडिकल साईन जर आपल्याला यूज करायचं असेल, याला काय म्हणतात? हे जे साईन आहे याला काय म्हणतात? रॅडिकल साईन. याला काय म्हणतात? रॅडिकल साईन. रॅडिकल साईन जर यूज नसेल करायचा तर आपण यालाच काय लिहू शकतो? 25⁻1/2. दॅट इज रॅशनल. यालाच आपण काय म्हणतो? स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25. इट इज अ स्क्वेअर ऑफ ए. हे काय होतं आपला? स्क्वेअर ऑफ ए. हे काय होतं आपला? स्क्वेअर ऑफ ए. हा स्क्वेअर ऑफ होते आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे 1/2. स्क्वेअर ऑफ ए म्हणजे ⁻2 लिहिलं होतं आपण. स्क्वेअर रूट म्हणजे ⁻1/2 लिहू. तर सेम तर इन जनरल सेम आपण काय लिहू शकतो? जनरलमध्ये स्क्वेअर रूट ऑफ ए can be expressed as √a in the radical form and a⁻1/2, that is square root of a in the rational number. हे काय आहे? रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर आहे ना. ज्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं होतं त्या फॉर्ममध्ये आपण काय लिहिला? इंडेक्स लिहिला. दॅट इज अ रॅशनल इंडाइस. रॅशनल इंडायसेस. ओके, that is a rational indices. सेम अशाच प्रकारे आपण काय लिहू शकतो? क्यूब रूट साठी पण लिहू शकतो. अशाच प्रकारे काय लिहू शकतो आपण? क्यूब रूट. अशाच प्रकारे काय लिहू शकतो आपण? क्यूब रूट. समजा काय माहिती आहे आपल्याला? क्यूब ऑफ ए लिहिता कशा प्रकारे लिहितो? ए क्यूब. तर क्यूब रूट ऑफ ए कशा प्रकारे लिहू? क्यूब रूट ऑफ ए कशा प्रकारे लिहितो आपण? एक तर या प्रकारे लिहितो किंवा a⁻1 कॅन बी एक्सप्रेस ॲज 1/3. दॅट इज अ क्यूब रूट ऑफ ए. रॅडिकल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर या प्रकारे, आणि जर रॅशनल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर a⁻1/3. या प्रकारे तुम्ही क्यूब रूट इथे लिहू शकता. एक्झाम्पल घेतलं, समजा 4 × 4 × 4 हे काय आहे? 4 क्यूब, दॅट इज 64. 4 क्यूब म्हणजे 64 होते. जर 64चा जर क्यूब रूट घेतला, इफ क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट ऑफ जर 64 घ्यायचं असेल तर काय लिहू शकतो आपण? 64 इन ब्रॅकेट 3 क्यूब किंवा 64⁻1/3.
64 रेस्ट टू पॉवर 1/3. याचा आन्सर काय आहे 4. 64चा क्यूब रूट किती आहे 4 आहे ना. ओके, 64चा क्यूब रूट किती आहे 4. जर आपल्याला अशाच प्रकारे 64चा क्यूब रूट किती आहे 4. ओके, जर आपल्याला अशाच प्रकारे जर समजा हे समजलं ना की स्क्वेअर रूट ऑफ 25 इज रूट 25, त्यालाच रॅशनलमध्ये 25 रेस्ट टू पॉवर 1/2 लिखतो. स्क्वेअर रूट ऑफ रूट ए रूट 2, तर स्क्वेअर रूट ऑफ ए इज अंडर रूट ए, तर त्यालाच काय लिहितो ए रेस्ट टू पॉवर 1/2 लिहू शकतो. ओके, अशा प्रकारे आपण करू शकतो. नेक्स्ट पाहू. तर सेम प्रकारे जर आपल्याला इन जनरल लिहायचं असेल, आता इथं जर एकदा लिहून घेऊ स्क्वेअर रूट ऑफ ए जर लिहायचं असेल तर रूट ऑफ ए दॅट इज ए रेस्ट टू पॉवर 1/2. नेक्स्ट क्यूब रूट ऑफ ए जर लिहायचं असेल तर काय लिहू शकतो आपण क्यूब रूट ऑफ ए दॅट इज ए रेस्ट टू पॉवर 1/3 लिहू शकतो. जर जनरल लिहायचं असेल, समजा एखादा मोठं एक्झाम्पल घेऊ. समजा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 दॅट इज 2 रेस्ट टू पॉवर 4. ओके, 2 रेस्ट टू पॉवर 4, 2 रेस्ट टू पॉवर 4 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 60, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, तर 16. जर 16चा जर 4th रूट घेतला मी, जर मला 4th रूट ऑफ 16 घ्यायचं असेल, 4th रूट ऑफ 16 घ्यायचं असेल तर काय लिहायला लागेल मला 16 रेस्ट टू पॉवर 1/4. स्क्वेअर रूटसाठी ए रेस्ट टू पॉवर 1/2 लिहिलं, क्यूब रूटसाठी ए रेस्ट टू पॉवर 1/3, तर 4th रूट ऑफ 16 साठी 16 रेस्ट टू पॉवर 1/4 लिहा. तर 16चे अशा प्रकारे रूट काढायचा आहे, अशा प्रकारे रूट की ज्याचा गुणाकार 4 टाइम्स अ नंबर असेल, एखादा नंबर त्याच्या 4 टाइम्स असेल. ओके, तर इथं माहिती आहे आपल्याला 2 रेस्ट टू पॉवर 4, इथे काय माहिती आहे आपल्याला की 16चा 4th रूट किती आहे 2. 16चा 4th रूट किती आहे आपल्याला 2 हे माहीत आहे, कारण की 2 इंटू 2 इंटू डी दॅट इज 2 रेस्ट टू पॉवर 4 दॅट इज 16 4. इथं आपण असंही लिहू शकतो 16ला काय लिहू शकतो आपण 16ला काय लिहू शकतो आपण 2 रेस्ट टू पॉवर 4. ओके, कशा प्रकारे आलं ते पाहूया. 2 रेस्ट टू पॉवर लिहू शकतो इथं 1/4, 2 रेस्ट टू पॉवर 4 आणि 1/4. तर आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी कोणती आहे आपल्याजवळ, प्रॉपर्टी कोणती आहे, जर ए रेस्ट टू पॉवर एम रेस्ट टू पॉवर एन असेल तर काय लिहू शकतो ए रेस्ट टू पॉवर एम इंटू एन लिहू शकतो. तर यालाच काय लिहू शकतो आपण, इथं यम किती आहे हे आहे, इथं एन किती आहे हा आहे, तर यालाच काय लिहू शकतो 2 रेस्ट टू पॉवर 4 इंटू 1/4. 4 4 कॅन्सल, 2 रेस्ट टू पॉवर 1 म्हणजे काय होते 2. तर हेच आन्सर आहे इथं. तर 16चा जर 4th रूट काढला तर किती ते आन्सर येते 2. कशा प्रकारे काढलं, 16 हा कशाचा 4th रूट आहे 2 रेस्ट टू पॉवर 4, तो 4 इंटू 1/4 कॅन्सल दॅट इज 2. तर अशा प्रकारे 2चा 16चा 4th रूट किती आहे 2. ओके, 16चा 4th रूट किती आहे 2. तर इन जनरल जर जनरल टर्मसाठी लिहायचं असेल तर काय लिहू शकतो इन जनरल nth root of a can be expressed as nth root of a can be expressed as a raised to power 1/n. nth root of a can be expressed as a raised to power n. nth root of a can be expressed as 1/n. तर कशा प्रकारे आपण सांगू शकतो, कशा प्रकारे सांगू शकतो, समजा आपल्याला दिलेला आहे
128 raised to power 1/7, त्यालाच काय लिहू शकतो, सेवन्थ रूट ऑफ 128. समजा आपल्याजवळ दिलेलं आहे 900 रेस्ट टू पॉवर 1/3, त्याला काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे क्यूब रूट, 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ 900. ओके, अजून एखादा घेऊ. समजा 1728 रेस्ट टू पॉवर 1/10. अनदर एक्झाम्पल, तर काय येईल इथं, टेन्थ रूट ऑफ किती, टेन्थ रूट ऑफ 1728. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. इफ nth रूट ऑफ a मीन्स a रेस्ट टू पॉवर 1/n, अशा प्रकारे एक्सप्रेस केले जाते. आणि त्याचा 10th रूट ऑफ 178, अशा प्रकारे तुम्ही याला म्हणू शकता. नेक्स्ट, समजलं की एखाद्याचा रूट म्हणजे काय, तुम्हाला इथे समजलं आहे. कशाचा यूज करू, रॅशनल इंडायसिसचा यूज करू आपण. रॅशनल स्क्वेअर रूट म्हणजे तो कशाचा स्क्वेअर आहे, सिम्पली स्क्वेअर रूट म्हणजे तो कशाचा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर असतो, 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा, तर 4चा स्क्वेअर रूट काय येईल, 2. आणि ते कशा प्रकारे आहे ते आपण इथं पाहिलेलं आहे. किंवा 16 हा 4th रूट आहे, 16 हा 4th रूट आहे. 4th रूट ऑफ 16 काय आहे, 2 आहे. का बरं, की 2चा 4th पॉवर 16 आहे, तर 2 रेस्ट टू पॉवर 4, त्याचा आपल्याला रूट काढायचा आहे. तर प्रॉपर्टी यूज केली, 4 × 4 कॅन्सल झालं आणि 2 रेस्ट टू पॉवर 1 आला. ओके, अशा प्रकारे. नेक्स्ट, meaning of the numbers when the indices is rational number in the form of m/n. आता m/n पहिलं काय व्हायला आपण 1/n फॉर्म मध्ये, आता काय व्हायला m/n म्हणजे इंडायसिस काय असू शकते, 4/5 असू शकते, 2/3 असू शकते, 7/4 असू शकते, यापैकी काही पण असू शकते. आता आपल्याला माहित आहे 8चा स्क्वेअर किती आहे, 64 आहे. ओके, 8चा स्क्वेअर किती आहे, 64. आणि जर मी 64चा क्यूब रूट काढला, क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट ऑफ 64 कसं लिहू शकतो आपण, 64 रेस्ट टू पॉवर 1/3, तर किती येते, क्यूब रूट ऑफ 64 रेस्ट टू पॉवर 1/3. ओके, तर यालाच काय लिहू शकतो आपण, यालाच काय लिहू शकतो, 8 स्क्वेअर आहे की नाही, 64ला काय लिहू शकतो, 8 स्क्वेअर, तर 8 स्क्वेअरला लिहिलं इथं 1/3, आणि याचा आन्सर येते 4. याचा आन्सर येते 4. अशा प्रकारे 4 आला. याचा आन्सर येते 64चा क्यूब काय 64 आहे, तर हे आपल्याला आन्सर मिळत आहे 4. पण याला लिहू अशा प्रकारे लिहू शकतो, तर यालाच काय म्हणू शकतो आपण, क्यूब रूट ऑफ, यालाच काय म्हणू शकतो, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. ओके, अशा प्रकारे पहिलं एक्झाम्पल घेतलं, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. जर हे जे दिलं आहे याच्यासाठी रूल वापरला, 8 स्क्वेअर रेस्ट टू पॉवर 1/3, कोणता रूल येईल, 8 रेस्ट टू पॉवर m रेस्ट टू पॉवर n, तर 8 रेस्ट टू पॉवर 2 × 1/3, तर काय येईल 8 रेस्ट टू पॉवर 2/3. हे काय येईल 8 रेस्ट टू पॉवर 2/3 येईल. तर यालाच काय म्हटलं आपण, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, किंवा याला काय म्हणू शकतो, हा काय स्क्वेअर ऑफ 8 चा क्यूब रूट, स्क्वेअर ऑफ 8 चा
क्यूब रूट अशा प्रकारे पण लिहू शकतो. ओके, कशा प्रकारे शकतो, अशा प्रकारे पण लिहू शकतो. समजा याला अजून कशा प्रकारे लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 8 किती आहे, क्यूब रूट ऑफ 8 that is 8 raised to power 1/3 किती आहे 2. 8 raised to power 1/3 किती आहे 2. आणि जर याचा मी स्क्वेअर केला, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इट इज 8 raised to power 1/3 चा स्क्वेअर. ओके, तर यालाच काय लिहू शकतो, 2 चा स्क्वेअर 4. 4 तर आन्सर आलं बरोबर आपलं, हेच आन्सर येत होतं. तर याच एका स्टेटमेंटला, कोणत्या एका स्टेटमेंटला, याच एका स्टेटमेंटला दोन प्रकारे लिहिलं, एक तर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4 किंवा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज 4, स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. आणि याच स्टेटमेंटला हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे यालाच आपण इथं कसं लिहू, 8 इंटू 8 रेस्ट टू पॉवर 2 रेस्ट टू पॉवर 1/3 दॅट इज 8 इंटू 8 रेस्ट टू पॉवर 2 इंटू 1/3 दॅट इज 8 रेस्ट टू दॅट इज 8 रेस्ट टू पॉवर 2/3. तर यालाच आपण काय म्हणू शकतो, एक तर जे डिनोमिनेटर आहे दॅट इज क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 किंवा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 किंवा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. अशाच प्रकारे या एका स्टेटमेंटला आपण लिहू शकतो, या एका स्टेटमेंटला लिहू शकतो. समजलं. अजून पाहूया याचं मिनिंग काय आहे, अजून पाहूया याचं मिनिंग काय. एक्झाम्पल घेऊन, समजा आपल्याजवळ एक अजून एक्झाम्पल दिलं आहे, समजा एक अजून एक्झाम्पल दिलेलं आहे सिंपल. ट्वेंटी फाईव्ह चा 4/3. तर यालाच काय लिहू शकतो आपण, हे काय क्यूब रूट आणि हे 4th रूट, हे 4 इंडेक्स 4, हे काय 4th पॉवर आहे, हा काय आपला 4th पॉवर, हा काय आपला 4th पॉवर, हा काय 4th पॉवर आहे. आणि हा काय क्यूब रूट आहे, हा काय क्यूब रूट आहे. तर याला कशा प्रकारे लिहू शकतो आपण, एकतर 4th पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ 25, 4th पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ 25 किंवा क्यूब रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 20, क्यूब रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 25. ओके, तर सेम जर आपल्याला a रेज टू पॉवर m/n दिलं असेल, जर a रेज टू पॉवर m/n दिलं असेल, याला दोन प्रकारे आपण ते लिहू शकतो. ओके, 4th पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ a हे एक प्रकार, क्यूब रूट ऑफ 25, क्यूब रूट ऑफ 25 म्हणजे 1/3 आणि त्याचा 4th पॉवर, किंवा 4th पॉवर ऑफ 25चा 4th पॉवर त्याचा क्यूब रूट, ओके. तर अशा प्रकारे आपण आता a रेज टू पॉवर m यालाच काय लिहू शकतो, a रेज टू पॉवर m, तर a चा m पॉवरचा काय आहे nth रूट, a च्या m पॉवरचा nth रूट आहे. तर काय लिहू शकतो, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ
mth power of a, nth root of mth power of a, किंवा यालाच काय लिहू शकतो a raised to power 1 by n चा power n, म्हणजे nth root of a पण कशात त्याचा पॉवर किती m, that is mth power of nth root of a, nth root of a, that is the general statement. हे काय झालं जनरल स्टेटमेंट, हे आपलं काय झालं जनरल स्टेटमेंट, सॉरी जनरल स्टेटमेंट. ओके, अशा प्रकारे तुम्ही रॅशनल इंडायसेसला मिनिंग इथे माहीत करू शकता. मिनिंग म्हणजे हा झाला रूट, हा झाला पॉवर, सिंपल आहे. हा झाला रूट, हा झाला पॉवर. नेक्स्ट, स्क्वेअर रूट. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज ऑलवेज 2 स्क्वेअर रूट. कोणताही पॉझिटिव्ह नंबर दिलेला असेल तर त्याचे ऑलवेज किती रूट्स असतात, 2 स्क्वेअर रूट असतात. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज ऑलवेज 0, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 0 ऑलवेज काय असते 0 असते. ओके, समजा 4 × 4 किती होते 16, म्हणजे 4 × 4 दॅट इज 4 स्क्वेअर 16 होते. आणि जर -4चा 4 × -4 केलं, दॅट इज -4चा जर स्क्वेअर काढला तर हे पण किती येते 16 येते. ओके, तर 16चे किती रूट झाले, 2 रूट झाले. 16ला 2 रूट झाले ना, हा एक रूट आणि हा एक रूट. 16ला किती रूट झाले 2 रूट. तर एक कोणता रूट आहे 16चा, एक रूट कोणता आहे +4, एक कोणता रूट आहे +4 आणि दुसरा रूट कोणता आहे -4. दुसरा रूट कोणता आहे -4. ओके, तर हा पॉझिटिव्ह रूट ऑफ 4 कशा प्रकारे दाखवू आपण, सिम्पली पॉझिटिव्ह रूट ऑफ 4 कशा प्रकारे दाखवू, रूट 16 न दाखवू. पॉझिटिव्ह रूट ऑफ रूट 16 न, आणि निगेटिव्ह रूट ऑफ 16 कशा -रूट 16 न दाखवू. तर रूट 16 याला काय लिहू 4, किंवाच रूट 16 म्हणजे 4 होते, -4. तर ऑलवेज काय माहीत होते की कोणताही पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचे किती स्क्वेअर रूट असतात 2 स्क्वेअर रूट असतात. समजा 25चा स्क्वेअर रूट माहीत करायचं असेल, 25चा स्क्वेअर रूट, तर हा कशाचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर, तर 25चा स्क्वेअर रूट 5 असेल. तर कोणकोणते दोन, एक +5 आणि एक -5. यालाच आपण कशाबरोबर लिहू शकतो +-5. कधी पण रूट ऑफ 25. रूट ऑफ 64 8, दॅट इज +-8. रूट ऑफ 9 +-3. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 9 +-3. हा 5चा वर्ग आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट 5 आला. हा 8चा वर्ग आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट 8 आला, +- आणि 9. तर ऑलवेज एनी पॉझिटिव्ह नंबर हॅज ऑलवेज स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट प्लस अँड मायनस, +3 -3. इथं पण कोणकोणते येईल, एक +3 आणि एक -3, 2 स्क्वेअर रूट. ओके, हे ऑलवेज लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, क्यूब अँड क्यूब रूट. इफ नंबर इज written 3 times and multiplied, then the product is called as cube of the numbers. समजा एखादा नंबर दिलेला आपल्याला इथं माहित आहे 5 × 5 × 5, याला काय लिहू शकतो 5⁻³ इंडायसेसच्या फॉर्ममध्ये, आणि यालाच काय म्हणतात 125. याचा आन्सर येते 125. तर याला काय म्हणाल 125 इज द cube of 125 is a cube of
5. 5चा क्यूब किती आहे 125. काय 5 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं दॅट इज 5 क्यूब दॅट इज 125. हेन्स 125 इज अ क्यूब ऑफ 5. अशा प्रकारे 17 दिलाय. 17ला जर 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं 17 इंटू 17 क्यूब, त्याला जर फॉर्म इंडायसेस फॉर्ममध्ये 17 क्यूब अशा प्रकारे लिहू. 17 इंटू 17 इंटू 17, तर याचं मल्टिप्लिकेशन येतं 4913 आणि याला टर्ममध्ये लिहायचं असं 4913 इज अ क्यूब ऑफ 17. क्यूब ऑफ 17. ओके. नेक्स्ट क्यूब ऑफ -6 इंटू -6 इंटू -6 काय येईल -6 इंटू -6 प्लस 36 आणि प्लस या दोघांचा गुणाकार आहे मायनस मायनस प्लस दॅट इज 36 इंटू -6. 36 इंटू -6 दॅट इज मायनस साइन आलं मायनस 36 इंटू 6 दॅट इज -216 दॅट इज -216 is a cube of minus sorry so -216 is a cube of -6 is a cube of -6. You can write at me. Next example, find the cube of -2/5. So -2/5 चा cube that is -2/5 into -2/5 into -2/5 is 2 -2 into -2 into -8 and 5 into 5 into 5 125. Same. Okay. Next 1.2 cube that is 1.2 into 1.2 into 1.2. So simply 12 into 12 into 12 is 1728. We have three decimal point 1.2 1.2 and 1.2, so 3 decimal point 1 a 1 2 3 3 decimal point that is 1.728. okay, that is 1.2 cube and 0.002 cube 0.02 into 0.02 into 0.02. ओके, तर इथे काय करू शकतो 2 चा क्यूब आपल्याला माहित आहे किती आहे 2 चा क्यूब 8 2 into 2 into 8. तर 8 हे जरा 8 हे तर आन्सर असेलच. ओके, पण डेसिमल पॉईंट किती येईल इथं याच्यात किती आहे डेसिमल पॉईंट 2 याच्यात किती आहे 2 याच्यात किती आहे 2 तर 6 पॉईंट ए गेले 1 2 3 4 5 अजून एक 6 0.0000 6 डेसिमल पॉइंट. ओके 6 1 2 3 4 5 6 डेसिमल पॉइंट तर किती डिजिट येईल 6 डिजिट कारण कोण इथचे 2 डिजिट इथचे 2 डिजिट आणि इथचे 2 डिजिट. ओके, अशा प्रकारे हे 2 हे 2 हे 2 6 डिजिट व नंतर आपला नंबर असेल 0.000008. ओके, अशा प्रकारे क्यूब आपण करू शकतो. एक कोणत्याही नंबरला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं सेम नंबरला तर त्याला काय म्हणते आपला जो काही प्रॉडक्ट येतो तो काय असतो क्यूब ऑफ दॅट नंबर, त्या नंबरचा तो क्यूब असतो. ओके, टू फाइंड द क्यूब रूट बाय फॅक्टरायझेशन मेथड वी कॅन फाइंड द क्यूब रूट. कोणत्याही नंबरचा फॅक्टरायझेशन केलं तर क्यूब रूट करू शकतो. 216ला जर फॅक्टराइज करायचा प्रयत्न केला तर आपण काय लिहू शकतो 2 into 108. ओके,
108ला फॅक्टराईज करायचं, 108चा हाफ किती होते 54. ओके, 54चा हाफ किती येते 2 इंटू 27. ओके, अजून याचा हाफ किती येते 2 इंटू 27ला काय शकतो 3 इंटू 9. ओके, आणि 2 इंटू 3 इंटू 3. असं हे झालं आपलं फॅक्टरायझेशन ऑफ 216. आता याच्यात काय करू शकतो आपण, टू पहा, 2 किती वेळा आहे 1 2 आणि 3, आणि 3 पण किती आहे 1 2 आणि 3. आपल्याला काय करायचं आहे क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट म्हणजे काय असते, एखाद्या नंबरचा 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं तर आपण इथं ग्रुप तयार करू शकतो. कसे ग्रुप करू शकतो, याचा आणि याचा, याचा आणि याचा, आणि याचा आणि याचा. अशा प्रकारे 2 इंटू 3 पहिला ग्रुप, दुसरा 2 इंटू 3 दुसरा ग्रुप, आणि 2 इंटू 3 तिसरा ग्रुप. ओके, तो 2 इंटू 3 6, 2 इंटू 3 6, 2 इंटू 3 6. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 3 टाइम्स हे काय असते क्यूब असते. हा काय असते क्यूब असते. 6 क्यूब, तर 216 हा कशाचा क्यूब आहे 6चा क्यूब आहे 216, तो 216चा क्यूब रूट काय होईल, इट इज 216 रेज टू पॉवर 1/3 काय होईल आपलं 6. ओके, दिस इज द आन्सर. कशा प्रकारे काढलं, फॅक्टरायझेशन केलं, नंतर ग्रुपिंग केलं. ग्रुपिंग कशा प्रकारे केलं की 3 वेळा 3 ग्रुप पडले पाहिजे. 2 इंटू 3चा एक ग्रुप, 2 इंटू 3चा दुसरा ग्रुप, 2 इंटू 3, कारण आपल्याला क्यूब याचा क्यूब रूट काढायचा आहे. क्यूब रूट म्हणजे काय असते, कोणत्या तरी नंबरचा तो क्यूब असते, कोणत्या तरी नंबरचा क्यूब असते. इथं तर हा कशाचा क्यूब झाला 6चा क्यूब झाला, कारण कोण 6 3 वेळा मल्टिप्लाय करायचा, हे झालं 6 क्यूब. तर 216 हा कशाचा क्यूब रूट असेल, कशाचा क्यूब रूट असेल 6चा. हा कशाचा क्यूब रूट असेल 6चा. तर आपण काय लिहू शकतो 216 इज ए क्यूब रूट ऑफ sorry 6 is a cube root of 216. 6 is a cube root of 216. अशा प्रकारे आपण लिहू शकतो 6 is a cube root of 216. 216चा क्यूब रूट काढला तर आपला आन्सर काय येते 6 येते. फाइंड द क्यूब रूट ऑफ -131 यालाच काय लिहू शकतो आपण 11 इंटू 121, दॅट इज 11 इंटू 11 इंटू 11, दॅट इज 11 क्यूब. तर हे मायनस आहे तर -131 हा कशाचा क्यूब असेल -11चा क्यूब असेल. कशाचा क्यूब असेल -11चा क्यूब असेल. तर याचा क्यूब रूट काय होईल, क्यूब रूट ऑफ -13131 काय असेल -11. याचा क्यूब रूट काय असेल -13131चा -11, कारण कोण हा कशाचा क्यूब आहे, हा कशाचा क्यूब आहे 11चा क्यूब आहे, 11चा क्यूब आहे. ओके, नेक्स्ट 1728 कशाचा क्यूब रूट आहे 1728 म्हणजे काय होते 8 इंटू 216, 8 इंटू 216. 8 कशाचा क्यूब आहे 2चा क्यूब आहे. ओके, आणि 216 आत्ताच पाहिलं 6चा क्यूब आहे 6 क्यूब. ओके, तर याच्यात आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो a रेज टू पॉवर m, a रेज टू पॉवर n, दॅट इज 2 इंटू 6 होल रेज टू पॉवर m. कोणती प्रॉपर्टी यूज केली a रेज टू पॉवर m इंटू a रेज टू पॉवर b रेज टू पॉवर n m, that is a into b whole bracket raised to power m. सेम 2 raised to power 3 आणि 6 raised to power 3. इंडेक्स सेम आहे, इंडेक्स सेम आहे, जस्ट 2 इंटू 6 raised to power 3 किती येते 6 बा
6 दुनी 12, 12⁻3. तर स्क्वेअर रूट काय होईल इथं, स्क्वेअर रूट ऑफ 1728 इज 12. का बरं 12? ओके, 78चा क्यूब 12 असेल. नेक्स्ट 0 क्यूब रूट ऑफ 0.125, 0.125 चा क्यूब रूट, याला काय लिहू शकतो आपण, 125 किती डेसिमल पॉईंट आहे 3, तो 125,000. 125 कशाचा क्यूब आहे, 5चा क्यूब आहे. 1000 कशाचा क्यूब आहे, 10चा क्यूब आहे. ओके, इथं क्यूब, इथंच काय लिहू शकतो आपण, इथं काय लिहू शकतो, प्रॉपर्टी यूज करू शकतो आपण. कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो, a⁻m आणि b⁻m इज इक्वल टू a/b⁻m. तर 5⁻3 आहे आणि 10⁻3 आहे, तर काय लिहू शकतो आपण, 3 कॉमन आहे, इथं m कॉमन आहे, तर a/b⁻m लिहू शकतो. तर 5/10⁻3 चा क्यूब रूट. तर इथं काय लिहू शकतो आपण, 5/10 चा क्यूब, या क्यूब रूटला काय लिहू शकतो 1/3. ओके, 1/3 लिहू शकतो ना, क्यूब रूटलाच रॅशनल फॉर्ममध्ये 1/3 लिहू शकतो. तो 5/10⁻3 इंटू 1/3 कॅन्सल, इट इज 5/10, इट इज 0.5. 0.5, तर आन्सर किती आलं, 0.125चा 0.5. दिस इज द आन्सर. ओके, इथं कोणती प्रॉपर्टी वापरली होती, इथं कोणती प्रॉपर्टी वापरली आपण, कोणती, a⁻m⁻n इज a⁻m इंटू n. ही प्रॉपर्टी इथं वापरली होती. या प्रकारे C3 कॅन्सल, 5⁻1 दॅट इज 5/10 दॅट इज 0.5. ओके, तर अशा प्रकारे आपण क्यूब रूट काढू शकतो. क्यूब रूटसाठी काय करायचं, पहिले जो नंबर दिलेला आहे त्याचं फॅक्टरायझेशन करायचं अशा प्रकारे की 3 नंबरचा तो मल्टिप्लिकेशन, सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे, सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे. ज्या 3 नंबरपैकी ज्या 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तोच त्याचा क्यूब रूट असते, तोच त्याचा. इथं 3 नंबरचं कुठं 11चं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, तर -113चा क्यूब रूट काय आहे, -11 आहे. ओके, इथे कशाचं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे, 12चा आहे, तर -1728चा क्यूब रूट काय आहे, 12 आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही क्यूब रूट इथे काढू शकता. तर अशा प्रकारे आपण इंडायसेस आणि क्यूब रूट हे क्लास 8चं इथे चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्टच्या याच्यात आपण त्याचा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहे. तर तुम्ही जरूर अनुज क्लासरूमला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच चॅप्टर 3चा प्रॅक्टिस सेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये भेटेल. तर जरूर अनुज क्लासरूमला पाहत राहा. धन्यवाद.